सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनत समाजाचा आरसा म्हणून कार्य करणाऱ्या माय महाराष्ट्र चॅनलच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी चॅनलच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी संपादक विनायक कलढोणे, कार्यकारी संपादिका प्रीती कलढोणे तसेच उपसंपादक रसूल जमादार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। गेल्या 8 वर्षांपासून माय महाराष्ट्र चॅनलने पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम सातत्याने केले आहे। सत्यासाठी लढणारे आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले चॅनल म्हणून माय महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे। विशेषतः इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्या, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चॅनलने अनेक सकारात्मक उपक्रम राबविले आहेत। स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे माय महाराष्ट्र चॅनलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलने अल्पावधीतच तब्बल 65,000हून अधिक नागरिकांची पसंती मिळवली असून सामान्य जनतेची असलेली नाळ अधिक दृढ झाली आहे। वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चॅनलच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। भविष्यातही माय महाराष्ट्र चॅनलने निष्पक्ष, निर्भीड आणि लोकहिताची पत्रकारिता कायम ठेवावी अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। यावेळी संपादक विनायक कलढोणे यांनी बोलताना गोरगरीब व सामान्य जनतेच्या हक्कासाठी माय महाराष्ट्र चॅनल सदैव तत्पर राहील। समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि लोकहिताचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे कार्य अविरत सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक मदन कारंडे, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका ॲडव्होकेट अलका अशोक स्वामी, उद्योजक विनय महाजन, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, ओंकार सुर्वे, सुशांत कलागते, सचिन राणे, संगीता आलासे, सपना भिसे, माजी नगरसेवक दिलीप मुत्था, मनोज साळुंखे, राजू आलासे, नागेश पाटील, शंतनू पवार, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक संजय केंगार, संजय गेजगे, पप्पू दास, शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, प्रताप पाटील, अभिषेक सारडा, डॉक्टर अमित देशमुख, फिरोज मुजावर, प्रशांत सपाटे, नितीन लायकर, रतन वाजे, कोंडीबा दवडते, सदा मलाबादे, सुखदेव माळकरी, साईनाथ जाधव, बंडू नवनाळे, पांडुरंग सोलगे, सॅम संजापुरे, अंकुश पोळ, अंजुम मुल्ला, जिशान मुल्ला, राजू मेत्रे, मुबारक शेख, रमेजा शेख, विकास लवटे, विश्व कलढोणे, अमानात मुजावर, संदीप सुर्वे उपस्थित होते। आमचे मित्र विनायक कलढोणे यांनी 8 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्र या नावानं इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलचं सुरुवात केली आणि त्याद्वारे इचलकरंजीतल्या सगळ्या जडणघडणी सगळ्या सविस्तरपणानं जनतेपर्यंत मांडून खऱ्या अर्थानं मीडिया हा समाजाचा आरसा आहे आणि तो प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब समाजापर्यंत नेऊन पोहोचवतो। हे काम माय महाराष्ट्रानं अतिशय जाणीवपूर्वक करण्याचं काम विनायक कलढोणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कलढोणे वहिनी या दोघांनी मिळून माय महाराष्ट्राच्या माध्यमातून गेली 8 वर्ष अखंडितपणानं ही सेवा लोकांच्यासाठी देत आहेत। प्रिंट मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, हा आता खऱ्या अर्थानं फार आवश्यक आणि प्रभावीपणानं काम करणारा अशा पद्धतीची जाणीव समाजामध्ये सगळीकडे जाणवते आणि त्यात प्रिंट मीडियापेक्षा फास्ट गतीनं ब्रेकिंग न्यूज देण्याचं काम असू दे किंवा सविस्तर बातमी देण्याचं काम असू दे, हे यूट्यूबच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून फार गतीनं होतंय आणि त्याचा प्रभावी इम्पॅक्ट परिणाम समाजावर दिसून येतोय। हे काम गेल्या 8 वर्षापासून विनायक माय महाराष्ट्र या माध्यमातून करतायत। माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। त्यांनी हे काम वाढत राहावं, अखंडितपणाने सुरू राहावं यासाठी माझ्या शुभेच्छा।